नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागासाठी काही प्रश्न बघणार आहोत। या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किती स्कोर येते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर बघा, जागतिक आदिवासी दिवस 9 ऑगस्टला साजरा करण्यात येतो। आणि 26 डिसेंबरला काय असते? मग 26 डिसेंबरला असते बॉक्सिंग डे। कोणता दिवस असतो? बॉक्सिंग डे, 26 डिसेंबर। आणि 15 नोव्हेंबरला काय असते? तर 15 नोव्हेंबरला हत्ती रोग दिवस। हत्ती रोग दिवस 15 नोव्हेंबर। आणि 26 जूनला काय असते? 26 जूनला असते जागतिक न्याय दिवस। काय असते? जागतिक न्याय दिवस 26 जून। बाई एवढ्या तारखा लक्षात ठेवा। 9 ऑगस्ट आदिवासी दिवस। आणि भारतीय प्रवासी दिवस कधी असतो? तर भारतीय प्रवासी दिन असतो 9 जानेवारी। 9 जानेवारी 1915 ला। 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी भारतात परत आले होते, म्हणून 9 जानेवारी हा दिवस भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमरावती जिल्ह्यातील मेरघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? तर सांगा। तर बघा, याचे आन्सर आहे कोरकू। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोरकू आदिवासी जमात आढळते। आणि आन ही आदिवासी जमात कुठे आढळते? तर ही आढळते नांदेड या ठिकाणी अन। आणि गोंड आपला गडचिरोली। क्वेश्चन नंबर 4 आहे, सत्यमेव जयते हे बोधवाक्य या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतले आहे। तर सांगा। सत्यमेव जयते हे बोधवाक्य मुंडकनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतले आहे। कुठून घेतले आहे? मुंडकनिषद। सत्यमेव जयते कुठून घेतलाय? मुंडकनिषद। लक्षात ठेवा। क्वेश्चन नंबर 5 आहे, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? तर बघा, मराठी नवकाव्याचे प्रणेते हे BC मर्ढेकर यांना म्हटले जाते। कोणाला म्हटले जाते? मर्ढेकर यांना म्हटले जाते। क्वेश्चन नंबर 6 आहे, 1852 मध्ये कोणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली? तर बघा, 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना ही जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली। बघा, हे सुद्धा विचारलं जाते, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 मध्ये झाली। आणि कोणी केली? जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली। क्वेश्चन नंबर 7 आहे, हा महाराष्ट्रातील रामोशी उठावाचा नेता होता? तर सांगा। तर बघा, याचे आन्सर आहे चित्रसिंह हे महाराष्ट्रातील रामोशी उठावाचे नेते होते। क्वेश्चन नंबर 8 आहे, कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे ओडिसा राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत। ओडिसी राज्यात अनुसूचित जमातीसाठी ST साठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत। सूर्यफूल रिकाम्या जागा वनस्पती आहे? तर सांगा। सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे। सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे। क्वेश्चन नंबर 10 आहे, 6.5 पेक्षा कमी समूह असलेल्या मृदेला काय म्हणतात? तर बघा, 6.5 पेक्षा कमी समूह असलेल्या मृदेला आम्लधर्मी मृदा म्हणतात। बघा, समजून सांगतो। बघा, एक स्केल असते 0, 7 आणि 14। बघा, 7 पेक्षा जर कमी असेल तर ते काय असते? ऍसिडिक म्हणजे आम्लारी। आणि 7 पेक्षा जर वरती असेल तर काय असते? बेसिक म्हणजे अल्कधर्मी। आम्ल आणि हे काय असते? बेसिस। आणि 7 पेक्षा कमी असेल तर ऍसिड, आम्लधर्मी।
आणि 7 पेक्षा जास्त असेल तर अल्कधर्मी, त्याला काय म्हणतात, बेसिक. क्वेश्चन नंबर 11 आहे, महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर सांगा. तर महाराष्ट्रात भरपूर आदिवासी जिल्हे आहेत, हा प्रश्न जाऊ द्या, हा स्किप करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 आहे, मीना ही आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यात आढळून येते? तर बघा विद्यार्थ्यांनो, मीना ही आदिवासी जमात भारतातील राजस्थान राज्यात प्रामुख्याने आढळून येते, राजस्थान राज्यात. क्वेश्चन नंबर 13 आहे, भारतात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे 1958. भारतात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना ही 1958 ला झाली. क्वेश्चन नंबर 14 आहे, नर्मदा व तापी या नद्या रिकामी जागा आहेत, तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांनो, नर्मदा व तापी या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. नर्मदा व तापी या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. क्वेश्चन नंबर 15 आहे, कृष्णराव गणपतराव साबळे यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त आहे? तर बघा, कृष्णराव गणपतराव साबळे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. कोणता पुरस्कार प्राप्त आहे? पद्मश्री. क्वेश्चन नंबर 16 आहे, थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो, सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर झाले पाहिजे. शरीरातले तापमान कोणत्या ठिकाणी नियंत्रित केले जाते? तर बघा विद्यार्थ्यांनो, शरीरातले तापमान हे हायपोथॅलॅमस द्वारे नियंत्रित केले जाते. शरीरातील तापमान हायपोथॅलॅमस द्वारे नियंत्रित केले जाते. आणि शरीराचे तापमान किती असते डिग्री सेंटीग्रेड मध्ये? तर डिग्री सेंटीग्रेड मध्ये 37 डिग्री असते आणि फॅरेनहाइट मध्ये असते 98.6 डिग्री फॅरेनहाइट. 37 डिग्री सेंटीग्रेड आणि 98.6 डिग्री फॅरेनहाइट. गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचा आन्सर आहे बिहार. गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य आहे बिहार. क्वेश्चन नंबर 18 आहे, सुदान हा देश कोणत्या खंडात आहे? तर सुदान हा देश सांगा कोणत्या खंडात आहे? तर हा आहे आफ्रिका खंडात. किती खंड आहे? टोटल 7 खंड आहे. आणि सर्वात मोठा खंड कोणता आहे? आशिया. सर्वात मोठा आशिया आणि सर्वात लहान ऑस्ट्रेलिया. एकूण 7 खंड आहे. सर्वात मोठा आशिया आणि सर्वात लहान ऑस्ट्रेलिया. आणि लाईट ऑफ एशिया कोणाला म्हणतात ते कमेंट मध्ये सांगा. एशियाचा प्रकाश किंवा लाईट ऑफ एशिया कोणाला म्हणतात कमेंट मध्ये सांगा. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कुठे झाला होता? तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांनो, याचे आन्सर आहे मुंबई व मद्रास. मुंबई व मद्रास या ठिकाणी ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला होता. क्वेश्चन नंबर 20 आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? तर ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे. अगदी सोपी प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये द्या. ठीक आहे. खालीलपैकी भारतात कोणती आदिवासी जमात भारतात राहत नाही? तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांना, एक मिनिट. तर याचा आन्सर आहे मसाई. गोंड, थारू, संताल. गोंड, थारू, संताल ही आदिवासी जमात भारतात राहते, पण मसाई ही आदिवासी जमात भारतात राहत नाही. तर ही कुठली आहे? केनियामधली. केनियामध्ये आढळते, भारतात नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 22 आहे, आदिवासी समाजाचा भागता परब या सणाचा उगम कुठे झाला? काय? भागता परब. तर याचा आन्सर आहे झारखंड. आदिवासी समाजाचा भागता परब या सणाचा उगम कुठे झाला? झारखंड. बघा एक आहे नागोबा जटारा. नागोबा जटारा हा कुठला आहे? तर हा आहे तेलंगणा. नागोबा जटारा कुठचा आहे? तेलंगणा. आणि आदि महोत्सव म्हणा किंवा आदिवासी महोत्सव म्हणा, तर हे कुठचा आहे? तर हा आहे सर्वात आधी 16 ते 30 नोव्हेंबरला 2018 रोजी सर्वप्रथम कुठे करण्यात आला होता? हा दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला होता. लक्षात ठेवा.
आदि महोत्सव किंवा आदिवासी महोत्सव हा 16 ते 30 नोव्हेंबर रोजी 2018ला सर्वप्रथम दिल्ली येथे साजरा करण्यात आला होता. आणि एक महत्वाचा उत्सव आहे हॉर्नबिल. बघा विद्यार्थ्यांनो, हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड मध्ये साजरा केला जातो. खूप महत्वाचा सण आहे. याला फेस्टिवल ऑफ फेस्टिवल म्हणतात. कुठला आहे हा? नागालँड मधला हॉर्नबिल. क्वेश्चन नंबर 23 आहे, गोव्याला महाराष्ट्रात कधी विलीन करण्यात आले? तर गोवा महाराष्ट्रात. चुकीचा प्रश्न आहे. प्रश्न असा नाही पाहिजे. क्वेश्चन नंबर 23. तर बघा 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगीजापासून मुक्त मिळाले, म्हणून या दिवसाला काय म्हणतात? गोवा मुक्ती दिन. 19 डिसेंबर 1961 ला गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला आणि म्हणून 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिन म्हणतात. आणि काय 30 मे 1987 रोजी गोवा हा भारताचा 25वे राज्य बनले. गोवा हे 25वे राज्य बनले भारताचे. 19 डिसेंबर 1961 ला गोवा मुक्त झाला, गोवा मुक्ती दिन. आणि 30 मे 1987 ला गोवा हा भारताचा 25वे राज्य बनले. लक्षात ठेवा, गोवा महाराष्ट्रात विलीन नाही झाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर किती आहे? तर बघा विद्यार्थ्यांनी, याचे आन्सर आहे 74.04. 74.04. 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर हा 74.04 आहे भारताचा. आणि महाराष्ट्राचा किती आहे? तर महाराष्ट्राचा आहे 82.34%. लक्षात ठेवा, भारतीय जनगणनेवर वारंवार प्रश्न विचारला जातो. हा आहे महाराष्ट्राचा किती आहे? 82.34%. आणि भारताचा 74.04%. आणि भारतामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा केरळ आणि सर्वात कमी बिहार हे भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? मुंबई सर्वात साक्षर आणि सर्वात कमी नंदुरबार. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 25 आहे, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? काय म्हणत आहे? कधी अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 ला अंमलात आली. 26 जानेवारी 1950 ला. आणि 26 जानेवारी 1949 ला काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना तयार झाली. भारतीय राज्यघटना तयार झाली. सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर बघा विद्यार्थ्यांनो, सतीबंदीचा कायदा हा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळामध्ये 1828 मध्ये. आणि याला सर्वात महत्वाचे योगदान कोणी केले? राजा राममोहन राय. सतीबंदीच्या कायद्यासाठी सर्वात महत्वाचे योगदान राजा राममोहन राय. आणि हा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात 1828 मध्ये झाला. क्वेश्चन नंबर 27 आहे, महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? तर याचा आन्सर आहे सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म. गुलामगिरी, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व पुन्हा ब्राह्मणांचे कसब हे सर्व महात्मा फुलेंचे आहे. पण काव्य फुले कोणाचा आहे? तर काव्य फुले आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा आहे काव्य फुले. ठीक आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 28 आहे, जागतिक नाणेनिधी मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, जागतिक नाणेनिधीचं मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC. कुठे आहे? वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे जागतिक नाणेनिधी. ऑप्शन चुकीचे आहे. न्यूयॉर्क येथे काय? तर न्यूयॉर्क येथे आहे युनिसेफ. न्यूयॉर्क येथे काय? युनिसेफ. युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क या ठिकाणी. जिनिवाचे कुठे आहे? WHO. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कुठे आहे? जेनेवा.
क्वेश्चन नंबर 29 आहे, आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर सांगा याचा आन्सर आहे उलर झील. आशिया खंडातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर हे उलर झील आहे. कुठे आहे हे? जम्मू काश्मीर. चिल्का कुठे आहे? ओडिसा. चिल्का आहे ओडिसा येथे. आणि सांबर कुठे आहे? सांबर आहे राजस्थान. आणि वेबनाड कुठे आहे? तर वेबनाड आहे आपल्या केरळमध्ये. केरळला काय म्हणतात? सायलेंट व्हॅली. सायलेंट व्हॅली कोणाला म्हणतात? केरळला. केरळमध्ये काय? वेबनाड सरोवर आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, गंगा यमुना नदीचा उल्लेख कोणत्या वेदात आढळतो? तर बघा सर्वात प्राचीन वेद कोणता आहे? आपला ऋग्वेद. एकूण किती वेद आहे? 4. आणि सर्वात पुराणा कोणता आहे? ऋग्वेद. आणि ऋग्वेदामध्येच गंगा यमुना नदीचा उल्लेख आढळतो. यजुर्वेद, सामवेद. सामवेद म्हणजे काय? याला भारतीय संगीताचा पाया म्हणतात. काय म्हणतात? संगीताचा पाया. भारतीय संगीताचा पाया म्हणजे काय? सामवेद. ठीक आहे. यजुर्वेद. आणि एक चौथा वेद कोणता आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. ठीक आहे. असे 4 वेद आहे. क्वेश्चन नंबर 31 आहे, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. हा प्रश्न आधीच घेतलाय. ठीक आहे. क्वेश्चन बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा क्वेश्चन नंबर 32 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहे? तर आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत डॉक्टर अशोक उईके. कोण आहे? डॉक्टर अशोक उईके. आणि रवींद्र चव्हाण कोण आहेत? तर रवींद्र चव्हाण यांच्याकडे काय? अन्न व नागरी पुरवठा. काय? अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. आणि संदीपान भुमरे यांच्याकडे काय? रोजगार हमी योजना नियंत्रण मंत्री कोण आहे? रोजगार हमी योजना नियंत्रण मंत्री संदीपान भुमरे आहे. आणि मंगल प्रभात लोधा यांच्याकडे कोणतं मंत्रालय आहे? तर यांच्याकडे आहे पर्यटक विकास मंत्री. पर्यटक विकास मंत्रालय कोणाकडे आहे? मंगल प्रभात लोधा. आणि रोजगार हमी योजनेचे नियंत्रक मंत्री आहे संदीपान भुमरे. रवींद्र चव्हाण अन्न व नागरी पुरवठा मंत्री. क्वेश्चन नंबर 33 आहे, खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना राष्ट्रकूटांच्या काळात झाली? तर बघा याचा आन्सर आहे कैलाश मंदिर. हा बोला ना काऊंजे. तर बघा याचा आन्सर आहे कैलाश मंदिर. कैलाश मंदिराची स्थापना राष्ट्रकूटांच्या काळात झाली. क्वेश्चन नंबर 34 आहे, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर बघा राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. आणि दर 2 वर्षांनी राज्यसभेचे सदस्य हे एकाच 3 प्रमाणात निवृत्त होतात. टोटल किती सदस्य असते राज्यसभेमध्ये? तर ते असते 252. आणि त्यापैकी एकाच 3 सदस्य प्रत्येक 2 वर्षांनी निवृत्त होतात. आणि राज्यसभे सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. आणि राज्यसभा कधीच बरखास्त होत नसते. ठीक आहे. आणि लोकसभेचा किती वर्षासाठी असतो? लोकसभेचा असतो 5 वर्षासाठी. क्वेश्चन नंबर 35 आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यात कोणता आहे? तर गोंदिया जिल्ह्यात आहे नावेगाव. बघा लक्षात ठेवा, नावेगाव आणि नवेगाव मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. नावेगाव कुठे आहे? गोंदियामध्ये. आणि नवेगाव कुठे आहे? नवेगाव आहे एमपी मध्ये. नवेगाव कुठे येते? एमपी मध्ये. आणि नवेगाव आपल्या गोंदियामध्ये. अमरावतीमध्ये कोणत्या आहे? गुगामल. अमरावतीमध्ये कोणत्या आहे? गुगामल. आणि नागपूरमध्ये पेंच. नागपूरमध्ये पेंच म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. क्वेश्चन नंबर 36 आहे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण कोणता आहे? तर बघा महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण हा गुढीपाडवा आहे. कोणता आहे? गुढीपाडवा.
छठ पूजा कुठचा आहे सांगा? छठ पूजा आहे बिहारचा. बिहारचा. ओणम कुठचा आहे? केरळ. छठ पूजा कुठचा आहे? बिहार. ओणम कुठचा आहे? केरळ. आणि उगादी कुठला आहे? हा उगादी सण कुठचा आहे? हा आपला हा आहे आपला कर्नाटक. उगादी कर्नाटक, ओणम केरळ, छठ पूजा बिहार, गुढीपाडवा महाराष्ट्रातील. चारही इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 37 आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे? तर सांगा. तर बघा याचा आन्सर आहे विष्णू वामन शिरवाडकर. नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे विष्णू शिरवाडकर आणि यांचंच नाव आहे कुसुमाग्रज. आणि यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी. काय? 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो, कारण विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. यांनाच कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. वि स खांडेकर यांची कोणती कादंबरी फेमस आहे? ययाती. वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी फेमस आहे. आचार्य अत्रे यांनी काय लिहिले? झेंडूची फुले. झेंडूची फुले, आचार्य अत्रे. आणि कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटले जाते? केशव सूत. केशव सूत. कृष्णाजी केशव दामले, लक्षात ठेवा. सूत आणि केशव कुमार. केशव सूत आणि केशव कुमार मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. केशव सूत म्हटलं तर कृष्णाजी केशव दामले आणि केशव कुमार म्हटलं तर प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार म्हटलं तर प्रल्हाद केशव अत्रे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 38 आहे, लाल रक्तपेशीचे आयुष्य किती दिवसाचे असते? तर बघा लाल रक्तपेशीचे आयुष्य हे 120 दिवसाचे असते. आणि WBC चे किती असते मग? तर WBC चे असते 7 ते 10 दिवसाचे. आणि याला सैनिक पेशी सुद्धा म्हटल्या जाते. व्हाईट ब्लड सेल म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, याला काय म्हटल्या जाते? सैनिकी पेशी. आणि यांचे आयुष्य असते 7 ते 10 दिवस. आणि लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते? 120 दिवस. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे, महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा कोणता आहे? तर बघा महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा आहे अकोला, वाशिम. अकोला, वाशिम, बुलढाणा. महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा आहे अकोला, वाशिम आणि बुलढाणा. आणि बेरार प्रांताची राजधानी कोणती होती? नागपूर. बेरार प्रांताची राजधानी कोणती होती? नागपूर. क्वेश्चन नंबर 40 आहे, शिखांचे 9वे गुरु. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबने केव्हा तुरुंगात टाकले? तर याचा आन्सर आहे 1675 ला. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबने 1675 ला तुरुंगात टाकले. आणि शिखांचे 10वे गुरु कोण होते? शिखांचे 10वे गुरु होते गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंग यांचे ते पुत्र होते. गुरु गोविंद सिंग हे गुरु तेग बहादूर यांचे पुत्र होते आणि ते शिखांचे 10वे गुरु होते. क्वेश्चन नंबर 41 आहे, पंजाबचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जातात? तर बघा पंजाबचा सिंह म्हणून लाला लजपतराय यांना ओळखले जाते. कोणाला ओळखले जाते? पंजाबचा सिंह म्हणून लाला लजपतराय यांना. बघा विद्यार्थ्यांना हा 41 क्वेश्चन म्हणजे टोटल आपले 40 क्वेश्चन झाले. आणि 40 पैकी तुम्हाला किती स्कोर झाला हे मला कमेंट मध्ये सांगा. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तिथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.